6वा प्रश्न. सराव संच 5.3 मधला तिसऱ्यातला 6वा का? काय सांगा? हा, आपल्याला बिंदू एकरेषी आहेत की नाहीत ते ठरवायचे. त्याच्यातले आता 6वा प्रश्न काय? ए ऑफ हा ए च्या नंतर के. हा, के किती आहे? 5/2. पुन्हा आता बोलायचं नाही, शांत पाहायचं, समोर लक्ष द्यायचं. आपल्याला एक रेषीय बिंदू आहेत की नाही ते ठरवायचे. कशानुसार? रेषेचा चढ काढून पाहायचे. तर याला आपण मानलं समजा x1 y1, हे x2 y2 आणि हे आहेत x3 y3. आपल्याला रेषेचा चढ हा सूत्र आहे आपला. रेषेचा चढ m बरोबर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. एकतर एकदाच सूत्र हे लिहून टाका. पुन्हा आता आपण x3 y3 वापरले त्यानुसार जरी मांडणी केली तरी चालते. एक स्टेप वाढवायची समजा. तर इथे काय लिहिणार आपण? रेषा एकेचा चढ बरोबर आपल्याला सूत्र हे आहे. मांडणी करायची, डायरेक्ट उत्तर घेऊ आपण. काय तर ह्याच्यातून हे वजा म्हणजे 5/2 वजा 4 ह्याच्यातून हे वजा करायचे. -2 वजा 4. त्याला सोडून घ्यावं लागेल आपल्याला. हा इकडे लिहितोय मी. ह्याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 घ्यायचं. ह्या दोघांचा गुणाकार 5 वजा ह्या दोघांचा गुणाकार 8 छेदामध्ये ह्या दोघांचा गुणाकार 2. हे छेदात पहा. हे -2 ला -2 आणि हे वजाचा गुणाकार अधिक 4. याला पुढे सोडवायचंय आपल्याला. ह्या दोघांची वजाबाकी -3/2 आणि छेदामध्ये हे 2. ह्याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 घ्या आणि याचं व्यस्त करून घ्यायचं. म्हणजे काय होईल? हे बरोबर -3/2 गुणिले 1/2 म्हणजे -3/4 उत्तर येईल. हे कशाचा? रेषा एकेचा चढ किती आला आपला? -3/4. ह्याला समीकरण नंबर 1 द्या. आता रेषा KN चा काढू आपण. रेषा KN चा चढ. इथं जर तुम्ही पाहिलात KN मध्ये y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2 किमती ठेवायच्या, उत्तर काढायचे. ह्याच्यातून हे -2 वजा 5/2 छेदामध्ये ह्याच्यातून हे वजा 4 वजा 2. सोडवायचं आपल्याला. ह्याच्या खाली काहीच नाही म्हणजे भूतासारखा 1 असतो. याला सोडवायचं कसं? ह्या दोघांचा गुणाकार -4 ह्या दोघांचा गुणाकार -5 छेदामध्ये ह्या दोघांचा गुणाकार 2 आणि पुन्हा हे छेदामध्ये हे 4 हे वजा अधिक 2. ह्या दोघांची बेरीज होईल -9/2 छेदामध्ये 6. ह्यांचा इन्व्हर्स होणार आहे. हे काहीच नाही म्हणजे 1 घ्यायचा म्हणजे इन्व्हर्स कसा? -9/2 गुणिले 1/6. आता इथे काटछाट होते बघा. 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 म्हणजे हे 3 1 3 वजा 3 छेद ह्या दोघांचा गुणाकार 4. ह्याला समीकरण नंबर 2. म्हणजे रेषा NK चा सुद्धा चढ काय आला आपला? -3/4. रेषा NK चा चढ बरोबर -3/4. याला समीकरण नंबर 2 उत्तर देऊ. आता आपलं अजून एक चढ काढायचंय. तिसरा चढ पण काढायचं बरं का. 1-2 वरूनच नाही लक्षात येणार. आता ह्यांचा काढू आपण. AN चा चढ काढू. ठीक आहे, एवढं लिहून घ्या.
पहा तिसरा आपल्याला चढ काढायचंय. रेषा कसं लिहिलंय बघा की AN चा चढ बोलला का. आता AN चा चढ म्हणलं तर y3 मायनस y1 अपॉन x3 मायनस x1. हे काय होईल तुमचं, ह्याच्यातून हे वजा म्हणजे वजा 2 वजा 4, डायरेक्ट वजा 4 म्हणजे याच्यात कंसात लिहायची आवश्यकता नाही. छेदामध्ये x3 हे दोघांची वजाबाकी म्हणजे 4 वजा वजा 4, या दोघांची बेरीज वजा 6, ह्या इथं 4 हे वजा वजा अधिक 4 छेदामध्ये आणि इकडं वजा 6 छेद 8, 2 न भाग जाते 2 बेचो म्हणजे आलं तुमचं वजा 3 छेद 4. याला समीकरण नंबर 3 द्या. हे आलं तुमचा रेषा AN चा चढ. तुम्ही जर पाहिला तर समीकरण 1 2 3 सगळ्यांचं उत्तर वजा 3 छेद 4 आलेलं आहे. लिहायचं समीकरण 1 समीकरण 2 व समीकरण 3 वरून काय होतं ते, रेषा एकेचा चढ बरोबर रेषा AN चा चढ बरोबर रेषा AN चा चढ बरोबर वजा 3 छेद 4. म्हणून बिंदू A K व N हे एक रेषीय बिंदू आहे. अशा पद्धतीनं 6 उदाहरण तुम्ही सोडवायचे. व्हिडिओ चालू आहे, शांत बसा. चौथा उदाहरण आहे, बोलला का, उदाहरण नंबर 4. त्याच्यामध्ये सांगितलंय A दिलेलं आहे तुम्हाला 1, वजा 1, B दिलेले 0,4 आणि C दिलेले वजा 5,3. व्हिडिओ दिले खड्या कार्यक्रम करावा. पहा प्रश्न चौथा होता आपला. दिलेले बिंदू आहेत A ऑफ 1 वजा 1, B ऑफ 0,4, C आहे वजा 5,3 आणि पुढे म्हणतात ते हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत तर प्रत्येक बाजूचा चढ काढा. तर हे जे काही आहे ते काय त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. x1 y1 म्हणायला, x2 y2 म्हणायला आणि x3 y3 म्हणायचे. तर आपल्याला काय काढायचे, हे म्हणतात त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. समजा आपलं A B C. तर चढ कसे, ह्याचा चढ आणि ह्याचा चढ असं काढायचं. तर जर समजा त्रिकोण असा उभा जर असेल तर एका शिरोबिंदूचं म्हणजे एक चढ तुमचा 0 येऊ शकतो. बरं काय येऊ शकतो, माहित नाही आपल्याला काय येणार आहे, बघू आपण. तर पहिला चढ काढू आपण. रेषा AB चा चढ बरोबर सूत्र आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मांडणी करू. y2 आपला आहे 4, याच्यातून वजा 1 काढा, 4 वजा वजा 1 छेदामध्ये याच्यातून हे वजा करा 0 वजा 1. तर इथं येईल बघा 4, हे अधिक होतील 1 छेदामध्ये वजा 1, हे म्हणजे 5 छेद वजा 1. ह्याचा अर्थ असा झाला की उत्तर येणार आहे वजा 5. हे समीकरण नंबर 1. आपल्याला समीकरण देण्याची गरज सुद्धा नाही. किंवा हे पहिलं चढ आलं आपलं रेषा AB चा चढ. रेषा AB चा चढ किती आला,
वजा 5. आता तसंच आपण बीसीचा काढू. रेषा बीसीचा चढ बरोबर. आता याचा चढ काढायचं म्हणलं तर याच्यातून हे वजा y3 मायनस y1 सॉरी y2 अपॉन x3 मायनस x2 मांडणी करायची आपल्याला. ह्याच्यातून हे वजा म्हणजे 3 मधून वजा 4 म्हणजे 4 वजा केले आणि ह्याच्यातून 0 म्हणजे वजा 5 वजा 0. तर हे यांची वजा केली वजा 1 आणि हे राहतील वजा 5च. हे वजा वजा गेले. आता हे वजा 0 म्हणजे शून्याला किंमत नाही, तर वजा असेल किंवा अधिक असेल त्या वजाचा विचार करायचा नाही. मग राहिलं काय, हे वजा 5 आणि हे वजा 1 म्हणजे हे कटून जातात. राहिलं उत्तर 1/5 म्हणजे तुमचा रेषा बीसीचा चढ बरोबर आला 1/5. हे झालं दुसरं. आता तिसरं आपल्याला पाहायचंय ते आहे एसीचा चढ. रेषा एसीचा चढ बरोबर. एसीचा चढ काढत असताना काय y3 मायनस y1 अपॉन x3 मायनस x1. y3 आहे तुमचं 3 वजा हे वजा 1 छेद हे आहेत वजा 5 वजा 1 बरोबर. हे 3 त्या दोघांची म्हणजे वजा वजाचा गुणाकार अधिक 1 छेद ते वजा 6 होते. हे 4 छेद वजा 6 2 भागाते दोन्ही 4 बेत्रिक 6 आणि उत्तर आलं वजा 2/3. वजा खाली लिहिलं इथं लिहिलं तरी चालतंय, खाली खाली लिहायचं नाही. एकतर इथं ह्याच्या समोर किंवा इथं लिहायचं. वजा 2/3 लिहिलं तर चालेल. ठीक आहे. हे झालं तुमचं रेषा एसीचा चढ बरोबर वजा 2/3. छेदामध्ये वजा राहू द्यायचं नाही, हा लक्षात राहू. पाचवं उदाहरण आहे. पाचवं उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे ए वजा 4 वजा 7 ए ऑफ वजा 4 वजा 7 पुन्हा आहे बी वजा 1 2 बोल ना काय. सी आहे 8 5 8,5 आणि डी आहे 5 वजा 4. डी आहे 5 वजा 4. हे निर्देशक दिलेले आहेत आपल्याला आणि त्यांनी सांगतात समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत की नाही ते पाहायचे आपल्याला. चौकोन ए बी सी डी. समांतरभुज चौकोन म्हणजे काय, समोरासमोरील जे काही बाजू आहेत त्यांचे चढ सारखे येणार आहे. समांतरभुज चौकोन कसा असतो, समांतरभुज चौकोन ह्या पद्धतीचा म्हणजे समोरासमोरील बाजू त्यांच्या समांतर असतात. समोरासमोरील बाजू समांतर समांतर असणार म्हणल्यावर त्यांचे चढ पण सारखे येणार आहेत. म्हणजे दोन बाजूंचे चढ सारखे आणि दोन बाजूंचे चढ सारखे असे दोन्ही बाजूंचे चढ सारखे आपण पाहणार आहोत. बघू समांतरभुज चौकोन ऐकलाय त्यासाठी मग आपण 1 बाय 1 रेषेचा चढ एकदाच सूत्र लिहून टाकू. रेषेचा चढ. आता काय फोन लावायची आवश्यकता नाही, काय नाही. रेषेचा चढ आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. बोल ना काय. तर आपलं आता प्रत्येक वेळेस ज्या दोन बिंदूंचा आपण चढ काढत आहोत त्याच्यातल्या y च्या टर्मला y2 y1 मानायचं, x च्या टर्मला x2 x1 मानायचं. तर त्यानुसार मग मांडणी करू आपण. रेषा AB चा चढ बरोबर ह्याच्यातून हे वजा म्हणजे 2 वजा वजा 7 बोल नका आणि नंतर ना वजा 1 वजा वजा 4. हे पहा हे 2 जशाला तसे वजा वजा अधिक 7 छेदामध्ये हे वजा 1 वजा वजाचा गुणाकार अधिक 4 या दोघांची बेरीज 9 छेद या दोघांचं वजाबाकी होते 3 3 1 3 3 3 9 म्हणजे उत्तर आहे 3.
म्हणजे रेषा AB चा चढ बरोबर 3. याला समीकरण नंबर 1. याला समीकरण नंबर 3. पहा पुढचा चढ काढू आपण. आता चौकोन म्हणलं तर कसं असणार आहे? चौकोन म्हणलं तर अशा पद्धतीचा चौकोन असणार आहे. समजा ABCD. तर आपल्याला कोणकोणते चढ काढायचे? आपण आता AB काढलं, आता BC काढू, पुन्हा CD आणि नंतर AD. हे असे 4 चढ काढायचे. तर आता पुन्हा रेषा BC चा चढ जसं दिसल तसं लिहून घ्या. आता आपला रेषेचा चढ जे आहे ते हे सूत्र राहणार आहे. त्याच्यामध्ये y2 y1 x2 x1 असं समजून घ्यायचंय. तर y2 किती आहे आता? 5 वजा 2 छेदामध्ये 8 वजा 1. 5 मधून 2 गेले, राहिले 3 छेदामध्ये हे 8 वजा अधिक 1 बरोबर 3/9. 3 1 9 3 3 त्रिक 9 म्हणजे 1/3 आले उत्तर. तर हे तुमचं रेषा BC चा चढ आलेला आहे 1/3. याला समीकरण नंबर 2 द्या. आता सेम रेषा AB चं झालं, BC झालं, CD चं काढू आपण. रेषा CD चा चढ. आता CD मध्ये आपल्याला हे y2 हे y1 मानायचे. म्हणजे -4 वजा 5 आणि ह्याच्यातून हे 5 वजा 8. हे वजा म्हणजे वजाच राहतील. दोघांची बेरीज 9 आणि ह्या दोघांची वजाबाकी -3. हे वजा गेले बघा. 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर आलं 3. तर रेषा CD चा चढ बरोबर 3. ह्याला समीकरण नंबर 3 द्या. आता राहिलेलं कोणतं? AD. म्हणजे हे 2 या बिंदूंचं काढून घेऊ आपण. रेषा AD चा चढ बरोबर रेषा AD चा चढ आपल्याला y2 हा झाला, y1 हा, तर -4 वजा 7 छेदामध्ये 5 मधून हे वजा करायचे. 5 वजा 4. हे -4 ला -4 जशाला तसे. हे वजाचा गुणाकार अधिक 7 छेदामध्ये हे तर 5. ह्या वजाचा गुणाकार अधिक 4 बरोबर या दोघांची वजाबाकी होईल 3/9. 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर आलं 1/3. म्हणजे रेषा AD चा चढ बरोबर 1/3. ह्याला समीकरण नंबर 4 द्या. आता तुम्ही पाहत असाल इथं, जर तुम्ही पाहिलात तर AD चा चढ आणि BC चा चढ सारखा दिसतोय आणि CD चा चढ आणि हा काय AB चा चढ तो सारखा दिसतोय. म्हणजे याचा अर्थ असा झाला AD आणि CB चा म्हणजे BC चा चढ सारखा आहे आणि BC आणि AB चा चढ सारखा आहे. तर हा समांतरभुज चौकोन आहे. तर शेवटी लिहायचंय काय आपल्याला? शेवटी लिहायचंय रेषा AB चा चढ बरोबर कोणाचा आहे पुन्हा? CD चा. रेषा CD चा चढ हे कशावरून? समीकरण 1 व 3 वरून. तसेच रेषा दुसरे कोणत्या 2 रेषा? BC चा चढ बरोबर शेवटची कोणती आपली? रेषा AD चा चढ. रेषा AD चा चढ हे कशावरून लिहिणार आपण? समीकरण 2 व 4 वरून. हे लक्षात घ्या. आता हे दोन्ही समीकरणांवरून आपण 2 समीकरणावरून काय लक्षात आलं आपल्या की ते चढ समान आहेत. तर मग शेवटी लिहायचं म्हणून बाजू
AB समांतर बाजू CD व बाजू BC समांतर बाजू AD म्हणून चौकोन ABCD हा समांतर भुज चौकोन आहे. अशा पद्धतीनं शेवटी उत्तर घ्यायचं. ठीक आहे, लिहून घ्या ते फास्ट मध्ये, गडबड करू नका तेवढी.